नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांना बघितलं तर TCS आणि IBPSचे जे पण PYQ प्रश्न आहे यांची मुलांना आपण PYQ प्रश्नांची एक सिरीज स्टार्ट केलेली आहे. यामध्ये मुलांना आपण विषयानुसार आणि विषयातील घटकानुसार आपण PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे. म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एकाच टॉपिकवरचे जे पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहे म्हणजे 2023मध्ये TCS आणि IBPSने विचारलेले प्रश्न आहे हेच प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि आज आपण बघितलं तर राज्यघटना घेणार आहोत. राज्यघटनेमधली आपण उद्देशपत्रिका यावरचे एकूण मुलांना 40 ते 45 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की राज्यघटनेमधील जी उद्देशपत्रिका आहे यावर TCS आणि IBPSने मुलांना भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. हे सर्व प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी मुलांना बघितलं तर आता हे सिरीज तर कंटिन्यू असणार आहे. मग त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टाचा ठराव कोणत्या वर्षी मांडण्यात आला? म्हणजे बघा, दोन क्वेश्चन समजणं गरजेचं आहे. उद्दिष्टाचा ठराव कोणी मांडला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि कोणत्या वर्षी मांडला? त्याचं उत्तर येते बघितलं तर 1946. 1946. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टाची सुरुवात होईल? म्हणजे जे उद्देशपत्रिका आहे त्याची सुरुवात कोणती लाईन आहे? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं, आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक ही जी ओळ आहे मुलांनो, ही कोणत्या देशाकडून घेतली? तर लक्षात ठेवायचं अमेरिका. अमेरिका यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या देशाची जी उद्देशपत्रिका आहे ही संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर याचं उत्तर सुद्धा काय असणार? अमेरिका. हे दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. या दोन्ही कॉन्सेप्टवर प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेच्या ज्या तत्वज्ञानावर उभारण्यात आली आहे त्याचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आलेला आहे? म्हणजे आपल्या राज्यघटना आहे, ज्या राज्यघटना आपण ज्या तत्वज्ञानावर उभारलेली आहे त्याचा अंतर्भाव आपल्याला राज्यघटनेतील कोणत्या भागात दिसून पडते किंवा कोणत्या भागात किंवा कोणत्या घटकात म्हणू आपण किंवा भागात म्हणू दिसून पडते? त्याचं उत्तर येते बघितलं तर उद्देशपत्रिका. म्हणून इथं कन्फ्यूज नका होऊ. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्यामध्ये इथं बघा तत्वज्ञान उभारण्यात आलेले आहे असा प्रश्न दिलेला, त्याचं उत्तर असणार बघितलं तर उद्देशपत्रिका. पुढचा प्रश्न आहे बघा, रिकामी जागा हा सरकारचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये जनतेद्वारे शासनकर्ते निवडले जाते. म्हणजे जनतेद्वारे मुलांनो जे शासन निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो? त्याचं उत्तर येते लोकशाही. जसं आपल्या देशामध्ये आहे, लोक निवडून देते मुलांनो केंद्र सरकारला आणि ते केंद्र सरकार बघितलं तर देशासाठी काय करतात मुलांनो? निर्णय घेतात, काही कायदे करतात आपल्या देशातल्या लोकांच्या सुख समृद्धीसाठी. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतील या शब्दाचा अर्थ बंधुतेच्या भावनेला चालना देणे होय. म्हणजे कोणता शब्द आहे जो बघितलं तर बंधुतेच्या भावनेला का देतो? चालना देतो असं आपल्याला म्हटलेलं आहे. याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, बंधुत्व. बंधुत्व हा जो शब्द आहे हा मुलांना बघितलं तर बंधुतेच्या भावनेला चालना देतो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्या देशातील प्रत्येक धर्माला त्याचे संख्याबळ किती असले तरी सरकारकडून समान दर्जा आणि पाठबळ मिळते, कारण भारत हा एक कोणता देश आहे? म्हणजे आपल्या देशामध्ये संख्याबळ किती पण असो पण सर्व धर्म काय समभाव आहे. यासाठी भारत हा कोणत्या प्रकारचा देश आहे? तर याचं उत्तर येते 2, धर्मनिरपेक्ष असा हा आपला देश आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारा सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाते? म्हणजे मुलांनो कोणत्या प्रकारच्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारा सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाते? म्हणजे लोकांकडून किंवा जनतेकडून एक माणूस निवडला जातो, तो जनतेद्वारा काय करतो? सरकार चालवतो आणि तोच निर्णय घेतो. याला आपण काय म्हणतो? त्याचं उत्तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1,
हिला म्हणतो आपण लोकशाही. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या प्रकारच्या सरकारमध्ये सर्व देशासाठी आणि प्रांतिक किंवा विभागीय स्तरावरील सरकारांसाठी एक सामान्य सरकार असते? म्हणजे सर्व देशासाठी एक असते, त्यानंतर प्रांतिक किंवा विभागीय स्तरावरील सरकारांसाठी एक सामान्य सरकार असते. याला आपण कोणती प्रणाली म्हणतो? त्याचं उत्तर आहे मुलांनो राज्यीय सरकार. संघ राज्यीय सरकार. लक्षात राहू देसान. जसं आपल्या देशामध्ये कोणती प्रकार आहे तर संघ राज्यीय प्रकार, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सत्य आहे? म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये जे संघराज्य पद्धती आहे त्याच्याबद्दल मुलांनो कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं त्याला म्हणतो आपण बघितलं तर का म्हणते संघराज्यीय सरकार. हीच एक गोष्ट लक्षात ठेवसान. दुहेरी नको, अध्यक्षी नको, प्रचंड बहुमताचे सरकार नको. हे 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू. त्यानंतर बघा, औपचारिकपणे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस केव्हा घोषित करण्यात आला? औपचारिकपणे 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे मुलांनो, हे दिवस कोणत्या का म्हणतो बघितलं तर केव्हा घोषित करण्यात आला असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर 19 नोव्हेंबर 2015 रोजी आपण संविधान दिवस हा घोषित करण्यात आला. लक्षात राहू देसान. किती? 19 नोव्हेंबर 2015 रोजी. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रथमच भारतीय संविधान सभेची कल्पना कोणी दिली? सर्वात पहिले भारतीय संविधान सभेची कल्पना देणारे कोण असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर एम.एन. रॉय. एम.एन. रॉय यांनी मुलांनो सर्वात पहिली ही कल्पना सांगितली मुलांनो किंवा रचली. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारताचा संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण बघितलं तर साजरा करतो मुलांनो संविधान दिन म्हणून. पुढचा प्रश्न आहे बघितलं, संविधान सभेने स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा तयार केला जे रिकामी जागा अंतर्गत स्थापन झाले. म्हणजे मुलांनो आपल्या संविधान सभेचा जो मसुदा तयार केला त्यासाठी मुलांनो ते कशानुसार स्थापन झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कशानुसार स्थापन झालेला आहे? याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर बघा 16 मे 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार मुलांनो आपल्या संविधान सभेचा मसुदा तयार करण्यात आला. म्हणजे लक्षात राहू द्या काळजीपूर्वक कॅबिनेट मिशन प्लॅन, पण त्याची तारीख लक्ष द्यावा 16 मे 1946. 16 मे 1946. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती वेळ लागला? बघा, भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती वेळ लागला असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर 2 वर्ष. बघा 2 वर्ष, नंतर बघितलं तर 11 महिने आणि नंतर बघितलं तर 18 दिवस. 18 दिवस. थोडंसं लक्ष राहू देसान. किती बघितलं मुलांनो तर लक्ष देसान. आणि एकूण 11 सत्रे म्हणजे ते आपले काय म्हणतो अधिवेशन झाले होते तेवढे किती होते? 11. तर इथं 11 तर आहे सर्व याच्यामध्ये, 18 कुठे आहे? पहिल्या आणि शेवटच्या मध्ये. नंतर किती? 11 महिने इथे आहे, इथे आहे नाही, म्हणजे हे काय असणार? चुकीचं असणार. म्हणजे उत्तर आहे आपलं पहिलं. लक्षात ठेवा मुलांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आणि 11 सत्रे एकूण मुलांना हे एवढा वेळ लागलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली? आपली राज्यघटना ही कधीपासून लागू झाली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 यापासून आपली राज्यघटना लागू झाली. पुढचा प्रश्न आहे लक्ष देसान. 25 जानेवारी 1947 मध्ये संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? 1947. बघा 25 जानेवारी म्हणजे आदल्या दिवशी, 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी कोण लक्ष देसान उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. याचं उत्तर आहे तुम्हाला एस.सी. मुखर्जी.
S.C. मुखर्जी यांना उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या बैठक दिनांक लक्ष राहू द्यायचा 9 डिसेंबर 1946. हे इथे मुलांना बघितलं तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना आपण तात्पुरते अध्यक्षपद दिले होते, म्हणजे आपण याला म्हणू शकतो हंगामी हे अध्यक्षपद दिले होते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. केंद्र सरकार आणि देशाच्या विविध घटकामध्ये ज्या सरकारची सत्ता विभागली जाते तिला रिकामी जागा म्हणतात. म्हणजे मुलांनो, केंद्र सरकार आणि देशाच्या विविध घटकामध्ये ज्या सरकारची सत्ता विभागली जाते त्याला आपण कोणते सरकार म्हणतो? त्याला म्हणतो मुलांनो संघ सरकार म्हणतो, संघ राज्य सरकार, जसं आपल्या भारतामध्ये आहे. थोडंसं लक्ष राहू दे सांग. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. किती वर्षाच्या चर्चेनंतर भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली? बघा मुलांनो, किती वर्षाच्या चर्चेनंतर राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिला. एकूण किती म्हणू आपण? 3 वर्ष मुलांनो चर्चेनंतर त्यावर स्वाक्षरी झालेली आहे. किती? 3 वर्ष चर्चेनंतर. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, घटनेची कारणे आणि मार्गदर्शक मूल्य सांगणाऱ्या राज्यघटनेतील प्रस्ताविक विधान यांना रिकामी जागा म्हणतात. म्हणजे बघा, घटनेची कारणे आणि मार्गदर्शक मूल्य सांगणाऱ्या घटनेतील प्रास्ताविक विधान यांना रिकामी जागा काय म्हणतो, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. म्हणजे बघा, प्रश्न थोडासा आपल्याला काय म्हटलेलं आहे बघितलं तर थोडंसं लॉजिकल प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर आहे तुम्हाला प्रस्तावना यालाच म्हणतो आपण उद्देशपत्रिका, त्यालाच म्हणतो सरनामा. थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. जनगण मन हे भारतीय राष्ट्रगीत म्हणून संविधान सभेने अंगीकृत कधी केले? जनगण मन हे जे बघितलं तर राष्ट्रगीत आहे, हे संविधान सभेने कधी अधिकृत केलेलं आहे, म्हणजे स्वीकारले कधी आहे, त्याचे दिनांक काय, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर थोडंसं लक्ष राहू दे सांग. याचं उत्तर इथे बघितलं तर 24 जानेवारी 1950. लक्षात राहू दे सांग, 24 जानेवारी 1950 या दिवशी आपण राष्ट्रगीत काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे. राष्ट्रगीताचा स्वीकार 24 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मुलांनो? बघितलं, काळजीपूर्वक लक्ष द्या. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि बाकीचे काय होते मुलांनो? सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर 9 डिसेंबर 1946 या रोजी काय झालेली आहे? पहिली बैठक. आणि एकूण बघितलं मुलांनो तर किती सत्र झालेले आहेत? तर 11. आणि पहिल्या बैठकीच्या वेळेस किती सदस्य उपस्थित होते मुलांनो? तर त्याचं उत्तर आहे 211. ही पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, बघा, भारतीय स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे मुलांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते आपल्या देशाचे काय म्हणतो? पहिले. पुढचा प्रश्न आहे, बघा, भारताच्या स्वातंत्र्य ध्वजाची रचना कोणी केली? बघा, आपला जो ध्वज आहे या ध्वजची मुलांनो जी काय म्हणतो रचना आहे ही कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 पिंगली व्यंकय्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 1946 मध्ये रिकामी जागा याद्वारे उद्दिष्टाचा ठराव प्रस्तावित करण्यात आला. उद्दिष्टाचा ठराव कोणी प्रस्तावित केला किंवा मांडला? याचे उत्तर येते जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली. कोणत्या दिवशी केली मसुदा समितीची स्थापना? याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर 29 ऑगस्ट 1947 रोजी. आणि यावर असा भी प्रश्न आलेला आहे की मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची निवड कोणत्या दिवशी केली? तर याचं उत्तर येते बघितलं तर 29 ऑगस्ट 1947. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. ब्रिटिश सरकारने 1946 मध्ये भारतात पाठवलेल्या
कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये या सदस्यांचा समावेश होता. कोण होते मुलांनो? एकूण किती जण होते तर बघितलं तर 3 होते. 3 त्यामध्ये बघितलं तर हा क्रिप्स, त्यानंतर पेथिक, लॉरेन्स आणि अलेक्झांडर, म्हणजे याचं उत्तर असणार वरीलपैकी सर्व. किती जण होते तर 3 जण होते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कलम बघितलं तर 370चा मसुदा म्हणजे मुख्य मसुदा कोणी लिहिला? कोणी लिहिला? मुख्य मसुदा कोणी लिहिला? त्याचं उत्तर इथे मुलांनो बघा 370 म्हणते. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर एन गोपालस्वामी अय्यागार. एन गोपालस्वामी अय्यागार यांनी मुलांनो बघितलं तर हा मसुदा लिहिलेला आहे 370चा. पुढचा प्रश्न आहे बघा, 31 डिसेंबर 1947 रोजी खालीलपैकी कोणत्या प्रांताचा भारतीय संविधान सभेत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व समावेश करण्यात आलेले आहे? म्हणजे बघा 31 डिसेंबर 1947 रोजी कोणत्या प्रांताचा म्हटलेला आहे, बरोबर आहे. त्याचं उत्तर इथे बघितलं तर संयुक्त प्रांत म्हणून. संयुक्त प्रांत, थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचं उत्तर इथे मुलांनो डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना आपल्या भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी दरम्यान मूळतः एकूण किती कलमे आहे? आपल्या राज्यघटनेच्या अंमलबजावणी दरम्यान मूळतः एकूण किती कलमे आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. एकूण किती कलम आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये बघितलं तर एकूण जी कलमांची जी संख्या आहे, एकूण कलमांची जी संख्या आहे हे आहे 395. किती? 395. त्याचबरोबर मुलांना बघितलं तर जे भाग आहे तर भाग किती होते? 22. भाग 22 आणि एकूण 8 का होत्या? अनुसूची होत्या. अनुसूची ही पण थोडंसं लक्ष ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 27 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेच्या चर्चेत कोणी म्हटले की माझा विश्वास आहे की अल्पसंख्याकांसाठी वेगळे निर्वाचन मंडळ आत्मघाती ठरेल? असं हे वाक्य कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो गोविंद वल्लभ पंत यांचं म्हणणं होतं मुलांनो की बघितलं तर जे अल्पसंख्याक आहे त्यांच्यासाठी मुलांनो वेगळे निर्वाचन मंडळ हे आत्मघाती ठरेल असं त्यांचं म्हणणं होतं. ही पण एक कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे, थोडंसं लक्ष राहू द्या म्हणजे प्रश्न चुकणार नाही. ओके, आजच्या दिवसपर्यंत बस. बाकीचे प्रश्न मुलांना आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. त्यामध्ये बघितलं तर आपण पूर्ण 1 by 1 PYQ कंप्लीट करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.